जय शिवराय मित्रांनो, विषय आहे मराठा आरक्षण. जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचं अल्टिमेटम दिलेलं आहे. तरी त्यांचा मागणी अशी आहे की सर्व मराठा समाजातील लोकांना त्यांची वंशावळी शोधून कुणबी प्रमाणपत्र द्या. परंतु यामध्ये अडचण अशी पण होऊ शकते, सर्वांचे सरसकट कुणबी दाखले किंवा वंशावळ निघेल म्हणून याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे आणि कोणताही घटक मराठा समाजातील आरक्षणापासून वंचित राहू नये म्हणून यामध्ये ज्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघणार नाही अशा मराठ्यांना देखील आरक्षणामध्ये सरसकट लागू करावे, जेणेकरून कोणताच घटक वंचित राहणार नाही. आणि जे जरांगे पाटील यांची मागणी आहे ती योग्य आहे. सर्वांना म्हणजे बहुतांश बऱ्याच मराठ्यांमधील लोकांमध्ये कुणबी प्रमाणपत्रे मिळणार आहेत, परंतु जे इतर राहणार आहेत त्यांना देखील मराठा म्हणून आरक्षणास पात्र करावे. म्हणजे पहिल्या जाती ह्या व्यवसायावरून पडलेल्या आहेत, हे तर सर्वांना मान्य आहे. जसा शेती करणार शेतकरी म्हणजेच कुणबी, माळी शेतीच करणार आहे, तसा मराठा हा लढणारा व्यक्ती, त्याच्यावरून त्याची जात मराठा ही पडलेली आहे. आणि म्हणून जर व्यवसायावरूनच जर जात पडत असेल तर मराठ्यांचा व्यवसाय हा लढाया करणे हा आहे. म्हणून कोणताच मराठा समाजातील घटक आरक्षणापासून वंचित राहता कामा नये. कोणाचं वंशावळ कुणबी निघो या ना निघो, सर्वांना सर्व मराठा समाजाला हे आरक्षणास पात्र करावे, ही अशी सरकारला विनंती आहे. जरांगे पाटील साहेबांना विनंती आहे. जरांगे पाटलांसारखा व्यक्ती मराठा समाजामध्ये होणे नाही, कारण की स्वातंत्र्य काळानंतर आजपर्यंत असं व्यक्ती झाला नाही आणि यापुढे देखील होईल म्हणून असं कोणाला वाटत नाही. जरांगे पाटीलसारखा योद्धा खरंच मराठा समाजासाठी अतिशय तोलामोलाचा आहे. परंतु आज आरक्षण मागण्याची गरज यामुळे देखील आलेली आहे. या सर्वामध्ये सगळ्यात जबाबदार धरण्याजोगी व्यक्ती आहेत तर ते मराठा नेत्यांनीच मराठ्यांचं खरं म्हणजे वाटोळं केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर आपण मराठा समाजाला देखील दोषी धरू शकतो, कारण या लोकांच्या चपल्या उचलण्यात, खेटरं उचलण्यात मराठा समाजाने अख्खं आयुष्य घालवलेलं आहे. तरुण पिढ्या बरबाद केलेल्या आहेत, परंतु यांनी मराठ्यांना कधीही आरक्षण दिलं नाही. यांच्या शिक्षण संस्थांमध्ये कधी आरक्षण दिलं नाही. यांचं सहकार क्षेत्रामध्ये कधी यांनी आरक्षण दिलेलं नाही. आणि म्हणून कुठेतरी मराठा समाज हा बाकीच्या जातींपेक्षा मागं पडत चाललेला आहे. पूर्वीचा काळ असा म्हणजे राहिलेला नाही आहे. पूर्वी मराठ्यांच्याकडे बऱ्याच 100-200 एकर जमीन असायच्या, परंतु आता 2 एकराव 1 एकराव काहींना तर जमिनी देखील नाही आहेत, अशी परिस्थिती आज आहे. आणि आज देखील सरसकट जे मराठा नेते आहेत यांना आरक्षणाची गरज नाही असल्यांना अशा लोकांना वगळलंच पाहिजे, ज्यांना खरंच गरज आहे. गरजवंत मराठा आहे, ज्यांना खरंच बाबा आर्थिक कमजोर आहे, आर्थिक मागास राहिलं आहे, अशाच मराठा समाजाला आरक्षण द्या. हे माजुरड्यांना बाहेर फेका. यांनी कधी आपला फायदा केला नाही आणि त्यामुळे यांना तुम्ही जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यांचा फायदा होत असेल तर यांना खरं म्हणजे यांचा फायदा होता कामा नये. यांना कुणबी दाखले यांनी तर ऑलरेडी काढलेलेच आहेत वशिल्यावरती, परंतु जे मोठे आहेत, आर्थिक मोठे आहेत लोक, त्यांना आरक्षणाची आजही गरज नाही असं मला वाटतं. त्यामुळे ज्या मराठा समाजाला खरंच गरज आहे, ज्यांना आज शिक्षण घेता येत नाही, ज्यांना लाख रुपये फी भरण्याची आज कॅपॅसिटी नाही, अशा मराठा समाजातील लोकांना आज आरक्षणाची गरज आहे. सरकारने त्यांना खरंच आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे कुणबी दाखला, वंशावळ निघो या ना निघो, सरसकट मराठ्यांना आरक्षणामध्ये म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्यांची परिस्थिती बेकार आहे, अशा सर्व मराठ्यांना आरक्षणामध्ये बसवलं पाहिजे.
जेणेकरून आज मराठ्यांची अशी परिस्थिती झाली, मुलांना शिकवता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, आरोग्याची देखील खूप म्हणजे आरोग्यासाठी देखील खूप पैसा लागत आहे दवाखान्यामध्ये, ह्याच्यामध्ये. त्यासाठी देखील सरकारने काही ना काही पावलं उचलली पाहिजेत. कारण या देशातील समाज, हा सर्व समाज आरोग्याशी आज लढत आहे. डॉक्टरांचे अमाप पैसा डॉक्टर लोक घेत आहेत लोकांच्याकडून, आणि त्यामुळे याच्यावर देखील कुठेतरी प्रतिबंधक असं घातलं पाहिजे, प्रतिबंध. आणि दुसरा महत्त्वाचा विषय हा शिक्षण आहे. जर आपला समाज, भारत देशातील लोक, तरुण पिढी जर शिकली तर या देश हा पुढं जाईल, या देशाची प्रगती होऊ शकते. अन्यथा हा देश मागं पडत जाईल. आणि त्यामुळे शिक्षण, आरोग्य या दोन सुविधा खूप गरजेच्या आहेत. एक वेळ रस्ते नाही दिले तरी चालतील, दुसऱ्या योजना नाही दिल्या तरी चालतील, परंतु शिक्षण आणि आरोग्य हे सरकारने पूर्ण देशामध्ये, भारत देशामध्ये फ्री केलं पाहिजे. जेणेकरून या माध्यमातून देशातील मुलं शिकतील, आरोग्य चांगलं राहील लोकांचं देशातील, आणि नक्कीच आपला देश पुढं जाईल. आणि म्हणून सरकारने खरं म्हणजे ह्या दोन गोष्टी तर मुफ्तमध्येच केल्या पाहिजेत सर्वांसाठी. आणि दुसरी गोष्ट, आरक्षणाची गरज याच्यासाठी आहे. आज मराठा समाजातील जे गोरगरीब शेतकरी असतील, ते असतील ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ते 1-1 लाख रुपये भरून मुलाला शिकवू शकत नाही आहे. आणि त्यामुळं त्याच्या शिक्षणासाठी, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी 5,000-10,000 रुपये भरण्याची, ते आज 1 लाख रुपये नाही भरू शकत. आणि याच्यासाठी कुठेतरी आरक्षणाची गरज आहे. पुढाऱ्यांनी मराठा समाजाकडे जरी दुर्लक्ष केलेलं असेल, मराठा समाजातील, आणि ओबीसी समाज आज काही प्रमाणामध्ये मराठा आरक्षणासाठी विरोध करत आहे, त्यांनी खरं म्हणजे सर्वसामान्य जे मराठा आहेत त्यांच्या घरात जाऊन बघितलं पाहिजे आज खरंच त्यांना आरक्षणाची गरज आहे किंवा नाही. म्हणजे गोरगरीब जो मराठा आहे तो, आणि प्रस्थापित मराठा आहे जो राजकारणामध्ये आहे, जो आर्थिक प्रबल आहे, आणि जो सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे, या मराठ्यांची आज ही परिस्थिती बाकीच्या इतर जातीप्रमाणे, कास्टप्रमाणेच आहे, लोकांच्या प्रमाणेच आहे. यामध्ये काही फरक नाही आहे. त्यांना जेवढी जमीन आहे तेवढीच गरीब मराठ्यांना देखील आज त्याच प्रमाणामध्ये जमीन आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारने याची दखल घेतली पाहिजे, सर्वे केला पाहिजे, आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांना वगळलं पाहिजे या आरक्षणाच्या माध्यमातून. आणि म्हणून या सरकारला हात जोडून विनंती आहे, प्लीज मराठ्यांना आरक्षण द्या, ही काळाची गरज आहे. आणि महाराष्ट्र किंवा देश शिकला तर पुढे जाईल, अन्यथा पुन्हा तो 50 वर्ष मागे राहील. आणि कुठेतरी आपला देश हा पुढे गेला पाहिजे या भावनेतून मराठा समाज असेल किंवा इतर आणखीन कोणत्या जाती असतील, त्यांना आरक्षणाची ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. अन्यथा एक आर्थिक निकषावरती तुम्ही आरक्षण सरकारने किंवा केंद्र सरकारने, मोदीजींनी करायला हवं, जेणेकरून त्यांना खरंच गरज आहे, जी आर्थिक खरंच कमजोर आहे, जी जो परिवार, ज्यांची फॅमिली आर्थिक मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे, मोबदल्याची गरज आहे, त्यांना आरक्षण मिळेल, म्हणजे आर्थिक आरक्षण दिले तर. त्यामुळे सरकारने या गोष्टीचा देखील कुठेतरी विचार करायला हवा. वाढत्या महागाईमुळे लोकांना शिक्षण घेणं परवडत नाही आहे, आरोग्याची हे पण परवडत नाही आहे, खर्च देखील परवडत नाही आहे. आणि त्यामुळे कुठंतरी हा समाज बंगल्यातनं झोपडीकडे निघाला आहे, असं एकंदरीत परिस्थिती आहे. आणि शिंदे सरकार नक्कीच
आपल्याला एकनाथ शिंदे आरक्षण देतील, आपल्या मोठमोठे नेते मराठा समाजामध्ये होऊन गेले, परंतु त्यांनी गाजर दाखवायचं काम केलेलं आहे मराठा समाजाला आणि आज कुठंतरी आग लावायची कामं करत आहेत. अशा लोकांना कृपया मराठा समाजातील युवा तरुणांनी किंवा लोकांनी लांब राहावे, अशा लोकांना जागा दाखवावी. त्यांना आपण वर्षानुवर्ष डोक्यावर घेतलं, सत्ता मिळवून दिली, सर्व पदे भोगली त्यांनी आपल्या जीवावरती. आज तेच नेते मराठा आरक्षणावरती साधं चकारसुद्धा काढत नाही आहेत. ही एक लाजिरवाणी बाब आहे आणि म्हणून यापुढे मराठा समाजाने ज्यातील तरुणांनी हुशार होणं गरजेचं आहे, आपल्या स्वयंभू होणं गरजेचं आहे. कारण आपण आपल्या जातीतील नेत्यांना सपोर्ट करत असतो, त्यांना मोठं करण्यासाठी हे करत असतो, आपण आपली घरं जाळत असतो. हे न करता आपण आपल्या घराकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण आपल्या प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्यातून शिक्षण असेल, आपले आरोग्य असेल, यावर आपण फोकस केला पाहिजे. तेव्हा आपल्या समाजाचा किंवा भारत देशातील लोकांचा कुठेतरी प्रगती होईल. अन्यथा आपला देश हा मागासच राहील, अजूनही मागासच आहे. शेतीवर जास्त करून अवलंबून आहे. शेती परवडत नाही आहे, महागाई झालेली आहे, औषधांचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी देखील त्रस्त आहे, जगायचं म्हणून जगत आहे. पहिली गोष्ट, शेतकऱ्यांना खरं म्हणजे आज कोणत्याच पिकामध्ये म्हणा याच्यामध्ये परवडत नाही. जमिनीमधील उत्पन्न कमी झालेलं आहे, औषधांमुळे जमिनीची सुपीकता राहिलेली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत जो शेतकरी म्हणजे हे झालेलं आहे, वेटाकुटीला आलेला आहे. म्हणजे जगण्यापेक्षा त्याला मरणं सोपं झालेलं आहे. आणि म्हणूनच कुठेतरी शेतकरी असतील, मराठा समाजातील तरुण असतील, हे म्हणजे फाशी घेत आहेत, आपलं जीवन संपवत आहेत. मराठा समाज हा जास्त करून हा शेतीवरच अवलंबून आहे. एक भाऊ शेती करत असला तर एक भाऊ नोकरीला असतो, त्याला म्हणजे बाय चान्स असतो, नाहीतर दोन्ही भाऊ शेतातच असतात. आणि त्यामुळे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे शेती करणं, त्यामुळे कुठेतरी त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. आज शेतीच पहिली गोष्ट तोट्यात आहे आणि या गोष्टी जर सरकारला कळत नसतील तर आणखीन कसले पुरावे हवेत, अवघड आहे, माहीत नाही आहे. या दोन गोष्टी तर सरकारला सर्वांना माहिती आहे. आणि मला वाटतंय जी विरोधकांची बैठक झाली, सत्ताधारी विरोधकांची, यामधून 24 डिसेंबरपर्यंत म्हणजे वेळ मागण्यात आला जरांगे पाटील साहेबांच्याकडे. यातून एकच गोष्ट उघड होते की दोन्ही विरोधी पक्ष असतील किंवा सत्तेतला पक्ष असेल, यांच्याने आरक्षण मिळवून द्यायची यांची कॅपॅसिटी नाही आहे. हे फक्त विरोधक सत्ताधाऱ्यांवर बोट दाखवतात, सत्ताधारी विरोधकांवर बोट दाखवतात की तुम्ही एवढ्या वर्ष सत्तेत होता, तुम्ही का नाही दिलं, किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांच्याकडे बोट दाखवतात. याच्यातून एकच निष्पन्न होतं की दोन्ही सर्व लोक, सर्व नेते हे मराठा समाजाच्या प्रश्नावर राजकारण करत आहे. हे मराठा समाजातील लोकांनी हे जाणलं पाहिजे, युवकांनी जाणलं पाहिजे आणि यापुढे तरी कमीत कमी सुधारणा केली पाहिजे. ह्या मराठा नेत्यांच्या किंवा इतर नेत्यांच्या मागं फिरणं बंद केलं पाहिजे. म्हणजे संविधानाने जर आपल्याला म्हणजे जनतेला संविधानाने मालक केलं होतं, परंतु जनतेने आणि प्रतिनिधींना हे केलं होतं, कामगार म्हणून नोकर केलं होतं. परंतु जनतेनेच, लोकांनीच या लोकांना मालक केलं आणि स्वतः गडी झाले. अशी या देखील येथील परिस्थिती आहे. म्हणजे आपण मालक आहोत, संविधानाने आपल्याला मालकाचा अधिकार दिलेला आहे आणि जे आमदार खासदार असतील, मंत्री असतील, हे आपले नोकर आहेत. परंतु
जनतेने उलटं केलं, स्वतः गडी झाले आणि नेत्यांना मालक केलेला आहे. आणि त्यामुळे ही आजची एकंदरीत परिस्थिती उद्भवलेली आहे आणि यापुढे पण देखील असंच राहणार आहे. त्यामुळे संविधानाने जे आपल्याला कायदा दिलेला आहे, जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, त्याचा वापर करा आणि ह्या सर्व नेत्यांना, पुढाऱ्यांना आपले नोकर बनवा आणि आपण यांचे मालक व्हा. यांच्या मागं फिरू नका. हे यांची घरं भरण्याचं काम करतात, समाजासाठी हे अजिबात काम करत नाहीत किंवा कोणत्याही घटकासाठी काम करत नाहीत. जर करत असते तर आज देशाची परिस्थिती अशी नसती. मराठा समाज असेल किंवा इतर देशातील जाट, गुजर, पटेल, राजपूत असेल, अशा मोठमोठ्या बलाढ्य समाजावरती एकेकाचा आर्थिक असा सक्षम हे सर्व समाज होते. यांच्यावरती आरक्षण मागण्याची गरज आलीच नसती. त्यामुळं देशातील, राज्यातील तरुणांनी एक यातून धडा घेतला पाहिजे की आणि या नेत्यांना आपली यापुढे जागा दाखवली पाहिजे. यांच्या मागं फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या मूलभूत अधिकारांवर, गरजांवर भांडलं पाहिजे, ना की एकमेकांमध्ये भांडणं केली पाहिजे. धन्यवाद.